फायनली त्यांचं बोलवणं आलंच खूप वर्षात. आणि असं म्हणतात की कुळाचार कुलदेवतेचं तुम्ही वर्षातनं एकदा तरी करायला पाहिजे. तुम्ही म्हणजे जाताना जो काही आपला संघर्ष किंवा जे काही आपण त्रास होतो आहे, जसं आपण प्रवास करून जातो आहे ना, तर त्यातून आपले कर्म जे असतात ते मायनस होत असतात. आपले कुलदेव ना. कसं काय मनात आलं की कोल्हापूरची बॅग भरलेली आणि कसं काय वाटलं तुम्हाला की देव करायचं? बरेच दिवसाला गेलो नाही, 1 वर्ष झालं आम्ही आता बरोबर. हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू निशा लाईफस्टाईल ब्लॉग अँड इट्स अ न्यू डे, न्यू बिगिनिंग अँड डे स्टार्ट्स विथ ऑल यू लवली अँड ब्युटिफुल पीपल. तर आम्ही सकाळीच बाहेर पडलो आहे. आता 2 दिवस इथून पुढं देवदर्शनासाठी आम्ही वेळ काढला आहे, कारण त्याने देताना भरपूर काय काय दिले. त्यामुळं 2 दिवस वेळ काढायला आमच्यासाठी काय जड नाही आहे. त्यामुळं 2 दिवस फक्त बाकीचा विचार कुठलाही करायचा नाही असं ठरवलं आहे. तरी फक्त मस्तपैकी छान देवदर्शन घ्यायचं. आणि फायनली त्यांचं बोलवणं आलंच. खूप वर्षानंतर निघालो आम्ही तुळजापूरला. अक्कलकोटला आम्ही मागच्या वर्षी गेलो होतो ही गाडी घेतल्यावर. दुसऱ्या दिवशी लगेचच अक्कलकोटला पण गेलो होतो, पण तुळजापूरला आम्ही गेलो नव्हतो. आणि आत्ता पहिलं आमचं ठिकाण कोणतं आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला नक्की शेवटपर्यंत बघायला पाहिजे. सो स्टे ट्यून. आणि आत्ता आम्ही थांबलो इथं नाश्त्यासाठी, कारण सकाळी पण भरपूर गडबड होती, का शूट पण नाही झालं. आणि ह्याने म्हटले ते गार होते सगळं केलेलं, त्यामुळे नंतर जात पण नाही खायला ते. त्यामुळे ह्याने म्हटले की कुठेतरी पोहे वगैरे खाऊ. आणि आधी कसं व्हायचं, आम्ही आधी साऊथ इंडियन वगैरे खायचो, म्हणजे जेणेकरून म्हणजे डोसा इडली असं आम्ही खायचो. पण आता ते पण नाही झालं, त्यामुळे पोहे आम्ही खाऊ शकतो आहे किंवा चपाती भाजी असं आहे. आणि ना लिटरली कालपर्यंत आमचं रात्रीपर्यंत आम्ही जी बॅग भरली होती ती कोल्हापूरसाठी होती, कारण 2 दिवस सुट्ट्या होत्या शनिवार रविवार ह्यांना पण. त्यामुळं ह्यांनी बोलले की आपण जाऊया कोल्हापूरलाच. तर असं प्लॅनिंग आमचं ठरलेलं, पण सडनली त्यांचं प्लॅन म्हणजे मनात त्यांच्या आलं काय माहिती का. पण ते बोलले की असं परत लॉंग विकेंड असं 2 दिवस सलग सुट्टी मिळेल नाही मिळेल काय सांगता येत नाही, कारण आधीसारखं तर त्यांना सलग सुट्ट्याचं मिळणं इम्पॉसिबल आहे. मग त्यामुळे ते बोलले की आता आपण तुळजापूरला वगैरे जाऊन येऊया. म्हणलं हां मग ठीक आहे म्हटलं. म्हणजे कोल्हापूरला आम्ही जाणार आहोत, संडेला आम्ही जाणार आहे कोल्हापूरला परत. पण सध्या 2 दिवस तरी म्हणजे एक ते 1.5 दिवस तरी आम्ही फक्त देवासाठी काढला आहे. छानपैकी देवदर्शन करू. आणि असं म्हणतात की कुळाचार कुलदेवतेचं तुम्ही वर्षातनं एकदा तरी करायला पाहिजे. तुम्ही म्हणजे जाताना जो काही आपला संघर्ष किंवा जे काही आपण त्रास होतो आहे, जसं आपण प्रवास करून जातो आहे ना, तर त्यातून आपले कर्म जे असतात ते मायनस होत असतात. आपले कुलदेवते आपले जे कर्म असतात ना, तर ते मायनस करून घेत असतात. त्यामुळं असं म्हणजे मी ऐकलं आहे तरी असं कुठं तरी. त्यामुळे वर्षातून एकदा कुलधर्म कुलाचार हा सगळ्यांनी केलाच पाहिजे. आणि काल मम्मीचा फोन आलेला आम्ही जेवतानाच. मग मम्मी म्हणल्या म्हणजे आमचं बोलणं वगैरे झालं तसं सगळं. आणि मग हे बोलले की सांग मम्मीला पण आम्ही येणार आहे उद्या म्हणून. आणि तेव्हाच आमचं ठरलेलं. त्यांना माहिती नव्हतं की 15 ऑगस्टला त्यांना सुट्टी आहे, हे माहितीच नव्हतं. मग त्यांनी म्हणजे ॲपमध्ये ते नव्हतं त्यांचं दाखवलं. मग ते म्हणलं एकदा बघा तरी म्हटलं, परत अपडेट झाली असली तर सुट्टी. मग त्यांनी बघितलं आणि तेव्हा मला वाटतं 7-7:30 तरी वाजले असतील. मग त्यांना कळालं की हां 15 ऑगस्टला आपल्याला सुट्टी आहे. मग म्हटली की हां मग जाऊया आपण कोल्हापूरला, असं झालं ते. मग सकाळी मम्मीचा फोन आलेला की या लागला आहे ना जेवण करायला वगैरे असेल. मग म्हटलं नाही म्हटलं आम्ही, आणि आता देवदेव करायला चाललो आहे. तुळजापूर अक्कलकोट गाणगापूर वगैरे करायला लागलो आहे. मग म्हटलं आम्ही पंढरपूर पण करून येताना. असं झालं ते. म्हणजे इतकं सडन प्लॅन होता हा, काहीच ठरवलेलं नव्हतं किंवा काहीच नव्हतं प्लॅनिंग, प्री प्लॅनिंग काहीच नव्हतं. मनात आलं त्यांच्या, आणि ते पण 11th आवरला. माहितीच नव्हतं की 15 ऑगस्टला सुट्टी आहे किंवा नाही त्यांना, असं झालेलं. त्यामुळं घडलं ते, त्यांचं बोलवणं आलं आणि आता आम्ही निघालो. आता पोहे आले तिथं, पोह्याने सांबार दिलाय वाटते वेगळं काहीतरी तर्री पोहेसारखं. मग अचानक कसं काय मनात आलं की कोल्हापूरची बॅग भरलेली आणि कसं काय वाटलं तुम्हाला की देव करायचं? बरेच दिवसाला गेलो नाही, 1 वर्ष
झाला. आम्ही आता बरोबर गाडी घेतल्यावरती मला वाटतं याच महिन्यात आम्ही मागल्या वर्षी गाडी घेतली होती. गाडी घेतल्यावरती आम्ही गेलो होतो अक्कलकोटला. आता सलग पण सुट्टी आहे. आता कोल्हापूरला जाऊन पण तसं पण एक दिवस राहिलंच असतं. मग त्या दिवसामध्येला आपण असं करू अक्कलकोट तुळजापूर म्हणजे आम्ही जाणार आहे कोल्हापूरला, संडेला जाणार आहे आम्हाला. मग कोल्हापूरला जाणार कोल्हापूरला मग सातारा परत तिथे असं करणार आहे. आणि 15 ऑगस्टची सुट्टी आहे ते पण तुम्हाला माहित नव्हतं आहे ना. 15 ऑगस्ट सुट्टी काल बघितलं मी, अपडेट झालेले त्यांच्या. मला आता जाऊ आता त्यांनाच वाटलेलं की 15 ऑगस्टला त्यांना सुट्टीच नाही आहे. नाही असंच होतं. मला लक्षात असं होतं कारण मी मागच्या आठवड्यात बघितलं त्यावेळी नव्हतं. यावेळी ते आता अपडेट झालं सुट्टी आहे म्हणून. त्यामुळे आता आम्ही चाललो. चला आता नाश्ता करून घेऊया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. ट्रिप होई जरा वेगळं काहीतरी, वेगळं भागात काहीतरी आले की प्रत्येकाचं वेगळं काहीतरी असतं. खाऊ आता, भूक लागली. येस. गाणगापूरला जाताना हा जो रोड आहे ना तो हा एकदम बेकार आहे. म्हणजे रोलर कोस्टर पेक्षा पण डेंजर आहे, होय की नाही. पूर्ण असं हाला लागल्या बॉडी, वर खाली वर खाली वर खाली. अजून आम्ही अफजलपूरच्या पण मागे आहोत. कसला रोड आहे, हा इथं रोड करायला सुरू आहे. भरपूर खराब आहे रोड. आता माहित नाही पुढं कितीपर्यंत हा खराब असणार आहे. आता कुठे आपण आलोय? अफजलपूर मध्ये थांबलोय CNG भरण्यासाठी. हे बघा, हे लास्टच आहे ना, इथून पुढे आहे ना कुठं CNG नाही इकडं. अक्कलकोट मध्ये काय येते म्हणजे 2 ठिकाणीच आहे. म्हणजे आता तरी आम्हाला जाताना हे त्यांना तेच म्हटलं की जिथं मिळेल तिथं आपण भरलेलं बरं. आम्ही आता लास्ट टाइम मसवड मध्ये भरलं होतं. येतानाच सकाळी येतानाच भरलं होतं मसवडमध्येच. तर आता डायरेक्ट अफजलपूर. त्यांना म्हटलं असू दे किती पण कमी होऊ दे किंवा आणि असू दे, जेवढं फील करता जेवढं भरता येईल तेवढं खरं भरून घेतलेलंच बरं. आणि गर्दी पण नाही नव्हती खरं एवढी ना CNG साठी. तर जनरली भरपूर सारी गर्दी असते. मागं एवढीशीच आहे रांग, तिथंपर्यंतच आहे. आणि आम्ही तर पटकन नंबर लागला. आणि 93 रुपये ना इथं CNG, स्वस्त आहे. ह्याच्या पुढचा जो व्लॉग असेल तो गाणगापूरचा असेल, त्यामुळं उद्याचा व्लॉग बघायला अजिबात विसरू नका. आजपासून आपली देवदर्शनची सिरीज सुरू झाली आहे, त्यामुळं त्याचा हा फर्स्ट पार्ट असेल आणि सेकंड पार्ट मी उद्या टाकते. उद्याच्या व्लॉगमध्ये पण खूप सारी माहिती आहे, भरपूर सारी मंदिरं एक्सप्लोअर केलीत आम्ही, त्यामुळं अजिबात बघायला विसरू नका उद्याचा व्लॉग. हा व्लॉग जर का आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर भेटूया उद्या पुन्हा एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.